म्हणतात मोठं झालं की मनाला वाटेल ते करता येतं, पण खरं तर मोठं झाल्यावर वेळच मिळत नाही. रोजच्या कामात, जबाबदाऱ्यांमध्ये आणि उद्याच्या विचारात जगायचं राहूनच जातं. पण आज काहीतरी वेगळं होतं, कारण अचानक प्लॅन ठरला. जास्त काही तयारी नव्हती, फक्त हा दिवस थोडा वेगळा घालवायचा होता. काय पाहायला मिळेल, काय अनुभवायला मिळेल किंवा दिवस कसा जाईल याची काहीच कल्पना नव्हती. पण एक गोष्ट नक्की होती, दिवसाच्या शेवटी आमच्याकडे आठवणीत राहतील असे काही क्षण नक्की असणार होते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. अद्या कुठे चाललेला आहे? नाशिकला चाललोय, त्र्यंबकेश्वरला पाया पडायला. आणि गाडी बघा, फुल जरा पेट्रोल टाकलेला आहे. बॅग एकच आहे, हेल्मेट 2 घेतलेले आहेत, फुल सेफ्टी. गॉगल आता बाहेर ऑटो ते कसं पूर्ण ऊन पडलं की तो गॉगल बाहेर येतो, ते जरा महागातला आहे. आम्ही ते डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो. ते सेन्सर आहे, सेन्सरवर तो खाली येतो, असंच नाही. ते कसं अडाणी यायला काय समजत नाही. आपण हे करूया, भेटू तुम्हाला थोडा जरा उजेड होते, मग तुम्हाला आम्ही पीओव्ही वगैरे दाखवतो मस्तपैकी. तर आपण केलेला आहे कॅमेराचा एकदम, आणि आमचं जुगाड आहे. आणि हा आमचा जुगाड डायरेक्ट लावलेली आहे. बॅग घेऊ हळूहळू सगळं सामान घेऊ. एवढी गाडी घेतली, मी म्हटलं पोरींसोबत फिरेन, पण फिरायला लागते. अरे भाग्य कसलं भाग्य आहे, असलं भाग्य कसलं आहे. भाग्य खुललं तुझं माझ्यावर बरबाद झाला असत. जस्ट आता पोहोचलो. कुठं पोहोचलो रे? पेनला पोहोचलो ना. पनवेल 30 किलोमीटर आहे. पनवेल 30 किलोमीटर आहे इथून. आणि पूल एकदम तिकडनं गाडी चालू झालाय. कसं वाटतंय बा त्या? मस्त. आणि अजून चांगल्या भाषेत सांगितलं असतं चालेल, तुला ब्लॉगला सांगितलं. भाऊ पहिल्यांदा झालाय असं बाईक राईडला. हो, बाईक राईडला पहिल्यांदा झालाय. होप त्याचा एक्सपिरियन्स चांगला असला तर तो नवीन गाडी घ्यायचं म्हणतोय. नाही, खरंय, एक्सपिरियन्स चांगला असला तर. पण आता तो ह्या एवढ्या प्रवासात त्याची फाटले, त्याची झोंबायला लागले. कटवाडा इथं आहे, कटवाडा आहे. भाव कटवाडा मागवला, तिथं मिसळ पाव मी मागवला. रस्ता जबरदस्त वाटतोय. आता खातो आणि तुम्हाला आता मस्तपैकी आता पीओव्ही ब्लॉग दाखवतो. आता मी बसीन ना, नजर लावू नका, पोटात दुखेल. हा, तुम्ही पण या खायला. आणि खायला तुम्ही जर येणार असाल तर मग आमचं बिल भरा. भाऊ बोलतोय की तिथं तिखट मिसळ खाल्ला नाही भावानी, तर त्याच्या जिभेचे लढे लागलेत आणि बोचातून धूर निघतोय. आग निघते, आग म्हणजे लय तिखट होती मारणाची. घाम फुटला आम्हाला, सकाळी 7 वाजता घाम फुटला फुल एकदम. मी पण हेल्मेटमध्ये मस्त गाणी लावलेत. आणि हा मोठा एकदम माउंट एव्हरेस्ट एवढा स्पीड ब्रेकर क्रॉस करून आपण आता निघालोय. अजून जवळपास नाही म्हटलं ना तरी इथून ऑलमोस्ट 200 किलोमीटरच्या आसपास त्र्यंबकेश्वर आहे. आम्हाला पोचायला 12:30 तरी वाजतील आरामात. आता गेल्यावरचा प्लॅन अजून तरी आमचा असा आहे, तिथे पोचल्यावर प्लॅन असा आहे की पहिलं तर रूम घ्यायचा आणि मग थोडं फ्रेश होऊन दर्शनाला लाईनमध्ये उभं राहायचं. म्हणजे कसं कपडे वगैरे चेंज करायला लागणार. ह्या कपड्यात आम्ही जर उभं राहिलो तर माझ्यामध्ये आम्ही गरमीने एकदम फुल उकळू, पूर्ण घामान वगैरे भिजू. सो फटाफट निघूया. मला एक कळत नाही, मस्तपैकी स्पीड पकडली ना गाडीने की एक 10 मिनिटानंतर परत स्पीड ब्रेकर लागतं. म्हणजे पूर्ण कंटिन्यू मोशनमध्ये राहत नाही गाडी. काय कळत नाही नक्की एक्सप्रेस वे बनवली नाही यांनी की काय बनवलेलं आहे. अर्धा तर रस्त्याचं काम पेंडिंग आहे आणि इथं टोल चालू केली नाही. आणि प्रथमेश भावाचा स्कॅम टाकला. त्याला बोललो पैसे काय टोल भरायचा आहे. या मंदला माहीत पण नाही की बाईकचा टोल नसतो ते. काय माहित कोण होता हा टॅक्सीवाला. दरवाजा उघडा भाऊचा. डेंजरफुल एकदम डेंजर. इकडे सगळं इकोचा आहे वाटतं राज्य. इको खूप दिसतात, इको गाड्या. अजून तरी नाशिक नाही म्हटलं तरी जवळपास 60 किलोमीटर तरी असेल उरलंय. गरमी या साईडला तसं म्हणायला गेलं तर मुंबईपेक्षा तरी कमी आहे. म्हणजे आणि रस्ता पण मोकळा आहे, रस्ता छान आहे.
रस्त्याला गाड्या पण कमी आहेत, वातावरण पण एकदम सुंदर झालं आहे. देव आमची मदत करतोय की त्याच्यापर्यंत आम्ही सुखरूप पोचावं. आणि एक गोष्ट तर खरं आहे की जेव्हा देवाची इच्छा असते माणूस तेव्हा त्याच्या भेटीसाठी जातो. नाहीतर तुम्ही किती पण प्लॅनिंग करा ते काय होत नाही. आणि हे आमचं अचानक ठरलेलं आहे प्लॅनिंग की बाबा चला त्र्यंबकेश्वरला जाऊया. प्रथमेशला पण मस्तपैकी मोटो ब्लॉग म्हणजे कसं बाईकवरून फिरण्यात, बाईक राईड करण्यात सध्या रस यायला लागला. त्यामुळे त्यांनी पहिलं सजेशन दिलं की आपण बाईक घेऊन जाऊया फिरायला कुठेतरी. म्हणजे जूनच्या स्टार्टिंगला जेव्हा पाऊस वगैरे चालू होतो, पाऊस तर अजून आला नाही, ती गोष्ट वेगळी आहे. पाऊस कधी येते काय माहीत, आम्ही पण पावसाची वाट बघतोय. कारण गरमीतून बाईक चालवणं थोडं, तसं म्हटलं की तुम्हाला पण माहिती आहे गरमीतून बाईक चालवायचं म्हणजे थोडं जरा कंटाळवाणं येतं. अंगातली एनर्जी पूर्ण ड्रेन होते. पाणी तुम्हाला कंटिन्यू पियत राहायला लागणार आहे जर तुम्हाला बाईक असं या वातावरणामध्ये चालवायची असेल तर. आता जवळपास 12 वाजायला नाही म्हटलं तरी एक 10-15 मिनटं उरलेत. गरमी इथे तशी कमी आहे, पण जर मी गाडी कुठे साईडला लावून उभी केली तर मग जास्तच गरम होत आहे. बघूया अजून किती वेळ लागतो आपल्याला पोचायला. आता थांबलोय जस्ट 300 किलोमीटर, मला वाटतं त्याच्यातले आता 94 किलोमीटर राहिले असतील. 375 मध्ये 375 मध्ये 94 राहिले असतील. हे थांबलोय, हे काय आहे बघा, लोक माहित नाही आम्हाला पण कुठे आहे आम्ही. बघा गाडी बिडी, किलोमीटर नाशिक आहे अजून. भाव बघा बघा, गरमीत पाय सून पडलेत खाली सॉक्स मध्ये. बघा शूज काढले जरा बरं वाटलं. हे कंटिन्यू आम्ही गाडी चालवतोय, कंटिन्यू गाडी चालवली म्हणून ते 94 किलोमीटर राहिले जातात. शेवटचे 94 राहिलेत. टाइमपास केला असता तर अजून काय आम्ही पाठीत असतो. बॅग बिग आम्ही कसे बांधले बघा. तरी एक बॅग आम्ही टेंटची बॅग ठेवलेली. हो टेंट घेतलेला होता पण ठेवलेला. टेंटचा प्लॅन कॅन्सल केला गरमी पाहता. खूप गरम आहे, खूप गरम होतंय. जास्तच गरम होत होता. अरे पाय समजत नाहीत आतमध्ये आहेत की नाही, काढ तू पण, आहेत की नाहीत पाय आतमध्ये. थोडं सून तू पण झालं, काढ. बरं वाटतं जरा. बावन सर्व काढला नाही एकदम. जॅकेट बिकेट सगळं काढून ठेवलंय. मजा येते की नाही? हो मजा येते, मजा कार पेक्षा मजा येते. नाही फिरायला मजा येते. पण सर्व दिसतं इकडचं तिकडचं एकदम मस्त असं. आणि फाटे हे खरं आहे, वाट लागते. म्हणजे ते जे एक पार्ट आहे आपल्या बॉडीचं ते सून होतं, ते जाणवत नाही आपल्याला. ढुंगण जे आहे ना ते जाणवत नाही गाडीवर. म्हणजे ते नसतंच असं वाटतं आम्हाला पाठी बसून. त्यांना असं कुठं थांबलो पाणी बिणी पियाला लोक विचारतात परत. हो त्या ज्यूसवाला विचारलं ना याला. हो पोरी परत अशा वळून बिळून बघतात. ज्यूसवाला आम्हाला विचारलं, म्हणजे याला विचारलं काय ब्लॉगर आहात का तुम्ही, किती मिलियन सबस्क्रायबर आहेत. किती मिलियन आहेत. मी चॅनल ओपन करून दिला, बिचारा डिसअपॉइंटेड झाला. त्याला वाटलं कोणतरी फेमस युट्यूबर आलाय त्याच्या इथे. 100 बघितला, बघितल्यावर डायरेक्ट गार झाला भाऊ. आता तुम्ही वाढवाल तेव्हा त्याला असं वाटेल माझ्या इथे येऊन फेमस झाला असं होईल. त्याला म्हणजे विचारत होता आम्हाला की काय कसं काय. बोलू ना आम्ही अजून आत्ताच सुरुवात केलेली आहे, पुढं कधी भविष्यात झालं तर झालं. म्हणजे भाव आपला आमचं पण आहे दुसरं पण चॅनल, पण त्या चॅनलवरचे दोघं गेले ना आता, मेल्याच जमायत ते गेले. म्हणजे त्यांचं आता लग्न, एकाचं तर लग्न ठरलं. एकाचं बालाजी engagement तेलकर झालं. त्याला यायचा होता पण गाडी भेटली नाही त्याला. आणि एक तर काय जाऊ द्या काय पॉइंट करतो. अखेर महादेवांचे दर्शन झालं आणि मनाला हवी असलेली शांतता मिळाली. तू विचार कुणीकडे चाललायस भावा. भाव भेटला बघितलं, ही मजा असते फिरण्याची. व्हिडिओ मध्ये येशील तू युट्यूबच्या. भाव बसलाय पाठी. नाव विचार की नाही त्याला, त्याचं नाव विचार की नाही त्याला. प्रथमेश बसलाय त्याच्या पाठी जाऊन पद्धतशीर. आता परत काय काय विचारत असेल त्याला. भारी आहे, पोरं भारी आहेत भाई, इकडची माणसं भारी आहेत.
भाऊ म्हणतो मजा करतोय भाऊ तिकडे चौकात चालवतोय नीट चालवतोय भाऊ गाडी. अरे अरे कटिंग विटिंग मारायला लागला आता भाऊ. आता भाऊ ऐकत नाही 60-70च्या स्पीडनी चाललाय फुल हवा करतोय पत्या. कोण कॉमर्स घेतलाय? आमचा पण एक मित्र होता कॉमर्स घेतलेला त्याने. भाऊ क्लासला चाललाय त्याच्या कॉमर्स घेतला नाही भावाने. अभ्यासाचा काय विचारतोय? पोरगी विरगी आहे का नाही विचारायचं ना. आयटम बिटम पटवलं नाही की काही विचारतो पत्या म्हणजे ना सरभरीतच आहे. स्वतःचा अभ्यास केला नाही दुसऱ्यांना कशाला अभ्यासाचा विचारतो काय कळत नाही बा. सो आता जस्ट आम्ही इथे लागलो आहे नॅशनल हायवेला लागलो आहे. वेळ लागेल अजून इथून नाही म्हटलं तरी 150 किलोमीटर मुंबई आहे जायला. आणि इकडून पाठी असं सरळ गेलं तर मग नाशिक या साईडला जायचं नाशिक साईडला. सो फटाफट आपण क्रूज करूया आणि पोचूया मुंबईमध्ये. तरी अजून 10:30 झालेत अजून तेवढी गरमी नाही आहे काल पाऊस पडल्यामुळे. थोडं वातावरण अजून थंडच आहे ते बरं आहे. नाहीतर काल या टायमाला 10:30च्या टायमात फुल एकदम गरमीनं आम्ही भिजलो होतो पूर्ण. अंग वगैरे पूर्ण भिजला होता आमचा एवढं घाम येत होता. बट आता थोडं वातावरण चांगलं आहे त्यामुळे काय इतकं इश्यू नाही येणार आहे.